इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे अशा प्रकारे थोड्या मोठ्या आकारात कट करून पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत, जेणेकरून ते काळे पडू नयेत यासाठी. सोबतच इथे मी 1 वाटी ताजा मटार घेतला आहे. 150 ग्रॅम फ्लॉवरचे तुरे थोड्या मोठ्या आकारातच कट करून घेतले आहेत. आता या फ्लॉवरमध्ये गरम पाणी ओतायचे. यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि हळद घालून ठेवायची. म्हणजे यामध्ये असलेली कीड वगैरे असेल ती निघून जाते. 20 मिनिट आपल्याला ते बाजूला असेच ठेवून द्यायचे आहे. गॅसवर दुसऱ्या पातेल्यामध्ये अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये थोडीशी मीठ आणि साखर घालून ते चांगले उकळले, की यामध्ये हा ताजा मटार घालायचा आणि 5 मिनिट आपल्याला तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटे चांगला शिजला, की गॅस लगेच बंद करायचा आणि गरम पाण्यातील हा मटार बर्फाच्या थंड पाण्यात घालायचा. म्हणजे हा मटार वरच्या बाजूला किंवा त्याच्या सालीला सुरकुत्या पडल्यासारखे होणार नाही आणि अगदी ताजा, टवटवीत हिरवागार मटार तसाच राहतो. आता ते आपल्याला तसेच बाजूला ठेवून द्यायचे आहे. गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 4 चमचे तेल ओतायचे. पाण्यातील बटाट्याचे काप निथळून झाऱ्यावर काढून घ्यायचे आणि ह्या बटाट्याचे काप तेलामध्ये घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे आहेत. आता इथे हे जे आपण फ्लॉवरचे तुरे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते देखील काढून घ्यायचे आणि ते देखील या बटाट्यासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत. तर साधारण 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे चांगले मऊसूर होईपर्यंत तेलामध्ये अशाच प्रकारे कलत्याने एकसारखे हलवत परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी बटाटा आणि फ्लॉवर अशा प्रकारे कलत्याने हलवत परतून घेते आहे. अधूनमधून यावर झाकण ठेवायचे म्हणजे ते छान असे वाफवले देखील जातात आणि आतपर्यंत अगदी मऊसूत होतात. तर अशाच प्रकारे यावर मी 2-3 वेळा झाकण ठेवून हे बटाटा आणि फ्लॉवर आहे तो चांगला तेलामध्ये परतून आणि वाफवून घेते आहे. तर साधारण 4 ते 5 मिनिटानंतर हा बटाटा आणि फ्लॉवर छान असा मऊसूत होतो आणि चांगला परतला जातो. आता झाऱ्याने आपल्याला तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकता कढईमध्ये साधारण 1 ते दीड चमचा तेल शिल्लक राहिले होते. आता त्यामध्ये आणखीन 4 चमचे तेल ओतायचे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी घालायची. जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे लांबट आकारात कट करून घालायचा. आता हा कांदा देखील आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 3-4 हिरव्या मिरच्याचे थोडेसे मोठ्या आकारातच काप करून घालायचे आहेत आणि ते देखील आता कांद्यासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत. 4 मिनिटानंतर हा कांदा पहा अशा प्रकारे छान असा गोल्डन कलरवर आला, की यामध्ये 2 पिकलेले टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटो आपल्याला अगदी बारीक चिरूनच यामध्ये घालायचा आहे. म्हणजे तो अगदी पटकन मऊ होतो. आता टोमॅटो पटकन मऊ व्हावा आणि तो छान असा वापरला जावा यासाठी यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे आणि अधूनमधून यावर झाकण ठेवत आपल्याला हा टोमॅटो देखील चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कलत्याने अधूनमधून हलवत राहायचे. तर अधूनमधून यावर झाकण ठेवत हा टोमॅटो चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. साधारण 4 ते 5 मिनिटे हा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान असा मऊसर होतो. आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात. तर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा ते पाऊण चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे आणि हे सर्व सुके मसाले तेलामध्ये चांगले 1 मिनिटभर परतत राहायचे. म्हणजे या सर्व सुक्या मसाल्यांचा स्वाद या तेलामध्ये, फोडणीमध्ये जातो आणि भाजीला छान अशी चव येते. मसाले तेलामध्ये चांगले परतले, की आता यामध्ये 1 कप गरम पाणी ओतायचे आणि या फोडणीमध्ये ते चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे इतके भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर यावर झाकण ठेवायचे आणि 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरच आपल्याला ते चांगले शिजवून घ्यायचे आहे. 3 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा. ते छान असे शिजले जाते आणि त्याला हलकेसे तेल देखील सुटू लागलेले आहे. आता यामध्ये परतून घेतलेल्या सर्व भाज्या, उकडून घेतलेला मटार घालायचा आणि या ग्रेव्हीमध्ये तो आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनिटे एकसारखे हलवले, की पहा अशा प्रकारे हे सर्वच जिन्नस छान असे एकजीव होतात. आता यामध्ये तुम्हाला वाटल्यास तुम्ही चवीनुसार मीठ देखील आणखीन घालू शकता. तर आता इथे मी हे सर्व भाज्या या ग्रेव्हीमध्ये चांगल्या मिक्स करून घेतल्या. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटे अगदी मंद आचेवर आपल्याला त्या पुन्हा शिजवून घ्यायच्या आहेत. 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पाहायचे आणि पहा ह्या भाज्या छान अशा शिजल्या आहेत आणि याला थोडेसे तेल देखील सुटू लागलेले आहे. आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली चटपटीत अशी आलू मटार कोबीची भाजी तयार आहे. तर तुम्हाला अशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.